त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये रत्नाताई संजय कदम यांनी विजयी होत नगरसेविका पद पटकावले आहे। या विजयामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून समर्थकांनी ढोल ताशांच्या नादात जल्लोष साजरा केलाय। विजयानंतर प्रतिक्रिया देताना रत्नाताईंनी सांगितले की मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही। दिलेली संधी सोन्यात परिवर्तित करून दाखवू। तसेच त्यांनी सर्व मतदार कार्यकर्ते व समर्थकांचे मनपूर्वक आभारही मानले। रत्नाताई कदम यांच्या विजयानंतर प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकासाच्या आशा अधिक बळावल्या आहेत। पाणी, रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था यांसह सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना गती देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न प्राधान्याने करू, असेही रत्नाताईंनी स्पष्ट केले। रत्नाताई कदम यांच्या या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रभाग 7 मध्ये मोठे बळ मिळाल्याचं स्पष्ट झालंय। स्थानिक नागरिकांनी नवनिर्वाचित नगरसेविकांना भविष्यातील राजकीय कारभारासाठी शुभेच्छा दिल्या। त्र्यंबकेश्वर नगर परिषद मध्ये वार्ड क्रमांक 7 मध्ये जो आम्हाला विजय मिळालेला आहे तो केवळ आणि केवळ आमचे सर्व सहकारी आहे। या सहकाऱ्यांमुळेच हा विजय झालेला आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींनी हे इलेक्शन स्वतः लढल्यासारखं केलं आहे आणि हा केवळ आमचा एकट्याचा विजय नसून हा पूर्ण मतदारांचा विजय आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो त्यांनी कौल दिलाय त्याचं नक्कीच जी आम्हाला संधी मिळाली त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करून दाखवू ही तुम्हाला सर्वांसमोर त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या बाहेर सगळ्यांना ग्वाही देतो। नक्कीच आम्ही खूप काम करून दाखवू। हा विजय आमचा एकट्याचा नसून सर्व मतदारांचा विजय आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मतदारांनी जो कौल दिलेला आहे हे इलेक्शनच त्यांचं झालेलं आहे। म्हणजे आम्ही हे त्यांच्या गर्वाने सांगू शकतो की सगळ्या मतदारांनी आम्हाला हा विजय प्राप्त करून दिलेला आहे आणि हा आमचा एकट्याचा विजय नसून सर्व सहकाऱ्यांचा विजय आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आले आहे, काय भावना आहे भाऊ, काय सांगा? ही भावना जी आहे ही जनतेची भावना होती आणि ही निवडणूकच जनतेने ताब्यात घेतली होती मतदारांनी। का प्रत्येक मतदाराला असं वाटायचं का मी स्वतः उभा आहे असं समजून सगळ्या मतदारांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळं आम्हाला हा विजय मिळालेला आहे। 7 मधून मी निवडून आले, सर्व सहकार्य केलं त्याबद्दल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।